म्हणजे मी आजारी पडले तर माझा पगारही मिळणार नाही आणि इथं मात्र फुकट इलाज नाही मिळाला तर इथले पैसे द्यायचे कुणी। आज असंख्य गोरगरीब जनता या सगळ्या प्रश्नामुळे त्रस्त आहे। मला असं वाटतं आमच्या इथले राजकारणी काय करायलेत, आधी तर या मराठवाड्याचा सगळा बट्ट्या बोळ ह्या लोकांनी राजकारण्यांनी लावला, बरोबर आहे। वैधानिक विकास मंडळ होती, आपला अनुशेष किती आहे, आपला अनुशेष परभणीचा किती आहे। आज पश्चिम महाराष्ट्रात रस्ते, ओव्हरब्रिज काय काय चालू आहे, सगळं बजेट तिकडे आहे। या वैधानिक विकास मंडळ यांनी रद्द केली। अहो केळकर समितीने रिपोर्ट दिलाय की मराठवाडा प्रत्येक क्षेत्रात त्याचा बॅकलॉग आहे। शिक्षणामध्ये बॅकलॉग आहे, आरोग्याच्या क्षेत्रात बॅकलॉग आहे, रस्त्यामध्ये बॅकलॉग आहे, बरोबर आहे। सगळे आता मेडिकल कॉलेज बाकीच्या ठिकाणी किती लवकर झाले, किती उशिरा आमच्याकडे झालं, सगळ्या गोष्टीचा बॅकलॉग आहे। का आमची पालकमंत्री भांडत नाही वर आमच्यासाठी की मराठवाड्याचा अनुशेष असताना तुम्ही सगळ्या महाविद्यालयांचा जीआर तुम्ही मराठवाड्यातही कसा काय लागू करता, बरोबर आहे। मराठवाड्याचा अनुशेष आधी फेका आणि नंतर इथं शुल्क लागू करा, हे शब्द पालकमंत्र्यांच्या तोंडातून काय येत नाहीत, कारण यांचा कुठला अभ्यासच नाही। आणि नवीन पिढी कोण, गोविंदभाई श्रॉफ, ज्या गोविंदभाई श्रॉफांनी मराठवाड्याचा संघर्ष केला, स्वामी रामानंद तीर्थ असतील, मराठवाड्याच्या अनुशेषाबद्दल संघर्ष केला, आपले ऍडव्होकेट प्रताप भांगर अनेकांना माहित असतील, ते वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष होते। या सरकारनं सगळी वैधानिक विकास मंडळ गुंडा आणि या सगळ्या परिस्थितीत माझं म्हणणं आहे इथं जे शुल्क लागू केलंय ते तात्काळ रद्द केलं पाहिजे। आज मला असं वाटतं ओपीडी आमची गोरगरीब महिला सरकारी दवाखान्याशिवाय कुठे जाणार आहे दुसरीकडे। ओपीडीची वेळ ऐकलं संदीपचं, एक वेळेलाच ओपीडी ठेवली, नुसत्या बिल्डिंगा बांधल्या त्यांनी, आत व्यवस्था काही नाही। एकदा त्या महिलांचं हॉस्पिटल केलंय, एका महिलेला घेऊन आले होते, आजारच सोबत होता, एक डॉक्टर तिथं वेळेवर नाही, नुसत्या बिल्डिंगा बांधायच्या, गुत्तेदाऱ्या करायच्या, त्याच्यात पैसे कमवायचे, महिला बाल कल्याणची नुसतीच बिल्डिंग मोठी आणि आता सगळे पोकळ भाषे, त्या कुठल्याही योजनामध्ये दम नाही, खऱ्या अर्थानं गरिबांना कुठली सुरक्षा नाही, अशा प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी चालू आहेत। माझं म्हणणं आहे की हे जे आंदोलन आहे हे परभणीपुरतं न जाता संपूर्ण मराठवाड्यात देखील त्याचा आवाज केला पाहिजे, आमच्या अनुशेषाचा, बरोबर आहे। एवढा सगळा अनुशेष आहे, आज कुठला MIDC नाही, कुठले उद्योगधंदे नाही आणि इतकी खाण परभणी आहे, अहो 8-8 दिवस घंटा गाडी येत नाही। परवाच मी फोन केला त्या SI ला, तर आता त्यांनी काय केलं, माझ्यापुरता एक माणूस पाठवला। म्हणलं तू माझ्यापुरता कशाला पाठवतो, लाच देतोस मला, बरोबर आहे, लाच देतोस का म्हणलं। तर 9 दिवस झाले त्या घंटा गाडीवाल्यांची बिलं निघाले नाहीत। मग तो माणूस आला, मी म्हणलं अरे तू आलास, कचरा कुठे टाकणार, म्हणलं ते काय तिकडच्या ठिकाणी, बरोबर आहे। म्हणजे आज आमची इतकी सगळी घाणेरडी अवस्था, इतक्या जिथं जिथं नाल्या सगळ्या रस्त्यावर आहेत, मोठे रस्ते झाले तरी नाल्या